मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी देणार पाठिंबा. पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू. खासदार सुप्रिया सुळेंचं अधिकृत स्पष्टीकरण. डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाणार. सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये शहांच्या निवासस्थानी शिंदेंचं फुटीर. 6 खासदारांची 45 मिनिट चर्चा. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा, शहांचा खासदारांना शब्द. श्रीकांत शिंदे यांच्यावरती बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी. विधान भवनातील ते कॅबिनेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची होती. हे शरद पवारांना माहिती नव्हतं. शिंदे आणि पवारांमध्ये कोणतीही बैठक झालेली नाही. दोघांमधली भेट ही केवळ योगायोग. राजकीय चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे हे उत्तर. शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी वीज बिल माफ केलं. आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ. जाहीर सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार. राज्यातील 6 बंद वसतिगृहांना 4 वर्षांमध्ये 1,62,00,00,000 रुपयांचं अनुदान. 4 घोस्ट वसतिगृह. जालना जिल्ह्यामध्ये सीएजीचा हा गंभीर ठपका. कॅगने दिलेला अहवाल हा 2022 ते 2023 दरम्यानचा. प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले. वसतिगृहांमधील घोटाळ्यासंदर्भातील अहवालावर मंत्री संजय शिरसाट यांचे हे स्पष्टीकरण.